आज माझ्या शेजारच्या भाभी मला आवळ्याचा 12 महिने टिकणारा सरबत बनवायला शिकवणार होत्या, म्हणून कामावरून त्यांच्याच घरी गेले. त्यांनी तयारी करून ठेवली होती सगळी. 1 किलो आवळे इथं बारीक चॉक करून घेतले होते, त्यातल्या बिया वगैरे काढून. 1/2 किलो लिंबू, 1/2 किलो अद्रक, 1 किलोला 1 किलो साखर आणि ब्लॅक पेपर, अशी सगळी तयारी रेडी होती. मग त्यांनी ना अद्रक आणि हे आवळे याची पेस्ट करून घेतली एकदम बारीक. आणि हो, याच्यामध्ये ना पाणी अजिबात नाही वापरायचं. त्याच्यानंतर याला एका कॉटनच्या जाडसर कपड्यातून चांगलं गाळून घ्यायचं. सगळा ज्यूस बाजूला काढून घ्यायचा. या ज्यूसमध्ये नंतर लिंबू सुद्धा पिळून घ्यायचं आणि ही साखर या ज्यूसमध्ये टाकून घ्यायची. गॅसवरती ठेवायचं, चांगलं उकळू द्यायचं आणि शेवटी यातमध्ये ब्लॅक पेपर टाकायचे. त्याच्याने जरा छान अशी चव येते. उन्हाळ्यात खूप टेस्टी आणि हेल्दी असा हा सरबत आहे. याचा मोठा व्लॉग खाली त्रिकोणात दिला आहे, टॅप करा आणि नक्की बघा. आणि यांच्या किचनमध्ये मला अजून एक गोष्ट खूप जास्त आवडली. एकदम युनिक असा वाटणारा हा माठ किती सुंदर आहे ना, बघा. याचा शेप सुद्धा फार छान आहे, खूप छान दिसत होता, आवडला मला पटकन. याला हँडल सुद्धा आहे आणि प्रिंट सुद्धा एकदम भारी आहे. तर हा सरबत आपण बॉटलमध्ये भरून ठेवू शकतो थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये. 1 ग्लासभर पाण्यामध्ये थोडा थोडा घेऊन नंतर हा आपण सरबत म्हणून वापरू शकतो. नंतर घरी आली आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली. तर आपल्याला फक्त स्वयंपाक करूनच होत नाही, कपडे भांडे सगळीच कामं करावी लागतात, हो की नाही. म्हणून मग फटाफट माझी कामं आवरायला लागते. आता चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत